रोहित आर्यनं रुचिता जाधवशी संपर्क केल्याची माहिती, स्वतःला चित्रपट निर्माता असल्याचं सांगत केला संपर्क. अभिनेते गिरीश ओक, उर्मिला कानेटकरनं स्टुडिओत भेट दिल्याची माहिती. तर लेट्स चेंज 4 या वेबसिरीजचं आर्य करणार होता शूटिंग. तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकरांच्या ट्विटर हँडलवर एन्काउंटर झालेल्या रोहित आर्यचे फोटो. बाजूला तत्कालीन सीएम एकनाथ शिंदे, उदय सामंत. रोहित आर्यनं शिक्षण विभागासाठी एक उपक्रम राबवल्याचं समोर. पवईतील घटनेचा सर्व तपशील पोलिसांनी दिला. पोलिसांचं अभिनंदन करतो. नीट ऑपरेशन पार पाडलं. पवईतील घटनेबाबत मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. आता घेऊयात उर्वरित महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. शासकीय कंत्राटदार रोहित आर्य आणि डॉक्टर संपदा मुंडे शासकीय, राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणेच्या संस्थात्मक निष्काळजीपणाचे बळी. जितेंद्र आव्हाड यांची ट्विट करत टीका. चकमकीत रोहित आर्यचा मृत्यू झाला हे दुर्दैवी, मात्र मुलांना ओलीस धरणं चुकीचं, असं घडता कामा नये. दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया. रोहित आर्यच्या पत्नीचा आंदोलनादरम्यानचा जुना व्हिडिओ व्हायरल. रोहित आर्यची प्रकृती खालावल्यानं पत्नीला अश्रू अनावर. रोहित आर्य शासकीय व्यवस्थेचा बळी ठरला का? रोहित मनोरुग्ण होता तर अशा व्यक्तीला कंत्राट कसा दिला गेला? रोहित आर्यचा एन्काउंटर बनावट होता, असा विरोधकांचा आरोप. रोहित आर्यच्या तावडीतून 17 मुलांची सुटका. टॉयलेटच्या खिडकीतून पोलिसांनी केला होता इमारतीत प्रवेश. पोलीस आत शिरले तो फोटो समोर आला. आतमध्ये गेल्यानंतर झटापटी दरम्यान एपीआय अमोल वाघमारे यांनी झाडली रोहित आर्यवर गोळी. पवईच्या RA स्टुडिओमधील अपहरण प्रकरण. नांदेडच्या एका 10 वर्षांच्या मुलीचा समावेश. मुलगी सुखरूप असल्याची पोलिसांची माहिती. रोहित आर्यचा मृतदेह JJ रुग्णालयात. मृतदेह शवविच्छेदनासाठी JJ रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर त्याच्या घरचे मृतदेह स्वीकारणार का, हे पाहणं महत्त्वाचं. आर्यच्या प्रकरणानंतर आता RA स्टुडिओ सतर्क. सर्व कलाकारांच्या सुरक्षिततेसाठी वचनबद्ध. आमची टीम पोलिसांना सहकार्य करते. RA स्टुडिओचं स्पष्टीकरण. RA स्टुडिओमध्ये अद्यापही पोलिसांचा पंचनामा सुरू. फॉरेन्सिक टीमचे काही काम अद्यापही सुरू असल्याची माहिती. तर अजून तासभर काम सुरू राहील. सूत्रांच्या माहितीवरून माहिती समोर. रोहित आर्यचा जुना फोटो व्हायरल. दीपक केसरकर मंत्री असतानाचा सोबतचा फोटो व्हायरल. केसरकरांच्या शासकीय निवासस्थानी केलं होतं धरणे आंदोलन. 31 वर्षांनंतर सर्वात मोठं आंदोलन केलं. निस्वार्थ कार्यकर्त्यांनी कर्जमाफी आणली. कार्यकर्ता शेतकऱ्यांसाठी माय म्हणून उभा. बच्चू कडूंकडून कार्यकर्त्यांचं कौतुक. सरकारकडून कर्जमाफीची तारीख घेऊन आलो. सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याशिवाय राहणार नाही, बच्चू कडूंचा निर्धार. कर्जमाफी झाली पाहिजे म्हणणाऱ्यांनी स्वतः लढावं. घरी बसून बोलणं सोपं, लढणं कठीण. बच्चू कडूंचा टोला. सर्व शेतकरी वर्गाचा आणि कार्यकर्त्यांचा हा विजय. शेतकऱ्यांच्या सहकार्यानं आजचं यश हाती आलं. आश्वासन दिल्याबद्दल सरकारचे आभार. बच्चू कडूंचं वक्तव्य. कर्जमाफीपासून सरकार पळत होतं, मात्र शेतकऱ्यांनी कर्जमाफीची तारीख घेतली. कर्जाचा पहिला हप्ता मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार. बच्चू कडूंचा इशारा. कर्जमाफी समितीचा पहिला रिपोर्ट एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात येईल. 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेण्यात येईल. शेतकरी कर्जमाफीवर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया. आमच्याच घरात मंत्री आहे असं कुणी समजू नये. आम्ही पण मंत्री आहोत, पण तोरा मिरवत नाही. मंत्री असलो तरी शायनिंग मारत नाही. मंत्री भरत गोगावले यांचा तटकरे कुटुंबियांना टोला. ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत पुढचे 2 महिने सार्वजनिक आयुष्यापासून दूर राहणार. प्रकृतीत बिघाड असल्यानं पत्राद्वारे केलं भाऊक आवाहन. निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाची चिंता वाढली. मीरा भाईंदरमध्ये विकास कामांवरून शिवसेना भाजपमध्ये एकमेकांवर टीकास्त्र. मंत्री प्रताप सरनाईक यांचा माजी नगरसेवक अनिल भोसले यांना विकासाच्या मुद्द्यावरून टोला. विरोधकांच्या मोर्चाला अद्यापही परवानगी मिळेना. उद्या महाविकास आघाडी आणि मनसेचा काढणार सत्याचा मोर्चा. मोर्चाला 24 तास उरले, अद्याप परवानगीच नाहीच.
हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांनी पाळत ठेवल्याचा आरोप सपकाळ यांनी पोलीस अधिकाऱ्यांना झापल्याचा व्हिडिओ समोर पोलिसांकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या घरावर पाळत ठेवली जात होती। बच्चू कडूंच्या हवा महालाची उच्चस्तरीय चौकशी करा, भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांची मागणी। राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचं नेतृत्व स्वीकारले, मनसे ठाकरेंच्या शिवसेनेत विलीन होण्याची चर्चा सुरू, मनसे आणि ठाकरेंचे कार्यकर्ते नाराज, राजू वाघमारे यांची राज आणि उद्धव ठाकरेंवर टीका। उद्धव ठाकरेंच्या ताफ्यातील वाहनांनी कोस्टल रोडवर सायरन वाजवल्याची चर्चा, पोलिसांनी दंडात्मक कारवाई न करता सॉयर गाडीत ठेवल्याच्या दिल्या सूचना, तर घटनेची पोलीस दलात चर्चा। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे स्वतंत्र लढून जेवढ्या जागा मिळतील तेवढ्या एकत्रित लढून मिळणार नाही, चंद्रकांत पाटील यांची ठाकरे बंधू युतीवर टीका। रायगडात शिवसेनेचा मित्रपक्ष भाजपला धक्का, प्रदेश सचिव रवी मुंढे सहकार्यांसह शिवसेनेत मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। आवाज मुंबईकरांचा संकल्प, भाजपचं अभियान, अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, भाजपचे आमदार अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली अभियान। मतचोरी विरोधात उद्या सत्याचा मोर्चा, शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या नेतृत्वात मोर्चा, काँग्रेस नेतेही मोर्चाचं नेतृत्व करणार। बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा सावध पवित्रा, राज्यात महाविकास आघाडी आणि मनसेच्या मोर्चात सावध पवित्रा, काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ बैठकांना अनुपस्थित, उत्तर भारतीय मतांमध्ये बदल होण्याची काँग्रेसला भीती। पंतप्रधान मोदी भित्रे, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी भारत पाकिस्तान युद्ध थांबवलं नाही हे सांगावं, राहुल गांधी यांचं पंतप्रधान मोदींना आव्हान। कोरेगाव भीमा आयोगाची उद्धव ठाकरेंना नोटीस, 2 डिसेंबरला हजर राहण्याचे कोर्टानं दिले आदेश। बच्चू कडूंसह 2,500 आंदोलकांवर गुन्हा दाखल, महादेव जानकर, रविकांत तुपकर, वामनराव चटप यांच्यावर गुन्हा दाखल, आंदोलनादरम्यान महामार्ग अडवून नागरिकांची गैरसोय केल्याप्रकरणी गुन्हा। शेतकऱ्यांना 30 जूनपर्यंत कर्जमाफी संदर्भात अंतिम निर्णय देण्यात येईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा। परभणीमध्ये येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेसचा एक हाती झेंडा फडकणार, नवनियुक्त काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाबा दुर्राणी यांचं वक्तव्य। घायवळच्या जमीन व्यवहाराची ईडीकडून होणार तपासणी, घायवळच्या जमीन व्यवहारात अपहार, पोलिसांच्या तपासातून माहिती समोर, पोलिसांचा ईडी सोबत पत्रव्यवहार। अबू आझमी वंदे मातरम म्हटला नाही तर आंदोलन करणार, भाजपचा युवा मोर्चा पुणेचा इशारा। यंदा भगवान बिरसा मुंडा यांची 150वी जयंती, आदिवासी समाजाचा सन्मान आणि कल्याणासाठी उपक्रमांची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।